पण आबा याने राणीवर विश्वास ठेवला आणि मला बर्ग केला. नेव्हर माइंड, मी सांगतो आता काल काय काय झालं ते. काल मी फॅक्टरीमध्ये कार घेऊन गेलो होतो, त्याचे फुटेजेस. मी जर का कुठे बाहेर गेलो असतो तर माझी गाडी इथे पार्क नसती. माझी गाडी तिथेच पार्क आहे. केटी. हां सर. काल जेव्हा तुम्ही पहिल्या वेळी आलात, केबिनचं दार वाजवलं, तेव्हा आतमध्ये मीटिंग चालू होती. तुम्ही बाहेरच्या बाहेर निघून गेलात, हो की नाही? आणि दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही आत आलात तेव्हा मी नव्हतो. वॉशरूम चेक केलं? नाही सर. त्यानंतर मी सह्यांसाठी तुम्हाला निरोप पाठवला, तुम्ही आलाच नाहीत. मग तुम्ही कशावरून म्हणू शकता की मी फॅक्टरीमध्ये नव्हतोच? आबा कसं आहे, मी एमडी झालेलं इथे कोणाला आवडत नाहीये. त्यामुळे केटी रेटून खोटं बोलतायत. मी सह्यांसाठी त्यांना बोलवलं पण ते आलेच नाहीत. एक मिनिट. हे तुझ्या हाताला लागलंय त्याचं काय? ही जी जखम झाली आहे तुझ्या हाताला, ती ॲम्ब्युलन्सचं दार बंद करतानाच झाली ना? नाही जरा. फॅक्टरीमध्ये रतनचा जसा ॲक्सिडेंट झाला होता तसंच कामगाराला वाचवायला मी पुन्हा गेलो होतो आणि त्यात माझी बोटं चिमटली. आबांची शिकवण आहे ना, आपल्या कामगारांना आपल्या घरच्यांसारखं समजायचं, त्यांना जपायचं. तेच करायला गेलो मी. तुम्हाला हे सांगितलेलं पटणार नाही म्हणून मी कामगारांना बोलवून घेतलंय. या या माधव दादा, माझा खरेपणा सिद्ध करणं तर तुमच्या हातात. हे माझ्या हाताला कसं लागलं तुम्हाला आठवत? सांगा ना. आबा, काल आम्ही कंपनीत काम करत होतो मशीनवर. रतन बरोबर जसा अपघात घडला तसाच घडणार होता. तेवढ्यात विक्रांत साहेब आले आणि तो अपघात टाळला आणि त्याच्यात त्यांची बोटं चिमटली.